नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत मराठा आरमाराच्या उदयास्ताचा साक्षीदार असलेला सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गावाच्या समुद्र किनाऱ्याजवळ सुमारे 350 वर्षांपूर्वी हा किल्ला बांधण्यात आला होता। या किल्ल्यावर बोटीने जावे लागते आणि बोटीसाठी लागणारे शुल्क दर आहेत 100 रुपये, तसेच 10 वर्षांखालील मुलांना 50 रुपये तिकीट दर लागते। हा किल्ला पुण्यापासून 400 किलोमीटर आणि मुंबईपासून 500 किलोमीटर अंतरावर आहे। समोर आपण पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला। किल्ल्यावर फिरण्यासाठी 1.5 तास वेळ दिला जातो। ज्या बोटीने आपण आलो त्याच बोटीने आपल्याला परत यावे लागते। जास्त वेळ थांबायचे असल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागतात। बोटीमध्ये जात असताना आपल्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली जाते। सर्वांना लाईफ जॅकेट घातल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही। मालवण किनारपट्टीजवळ कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1662 ते 65 मध्ये बांधून घेतला। गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीत मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी दुर्ग निर्मिती केली। 29 महाकाय बुरुज, पहारेकऱ्यांना खोल्या आणि तोफा असलेली 3 किलोमीटर लांब, 9.1 मीटर उंच तसेच 3.7 मीटर रुंद तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे। 48 एकर क्षेत्र असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी 3000 कारागिरांना 3 वर्षे लागली। सुंदर असा अरबी समुद्र व त्यामध्ये किल्ल्याच्या दिशेने जाणारी आपली बोट। डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांना शह देण्यासाठी मराठा आरमाराची आणि समुद्र किल्ल्याची गरज ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला। मराठा साम्राज्याच्या इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजासहजी नजरेस पडत नाही। किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला दक्षिणमुखी मारुती मंदिर पाहायला मिळेल। शिवकालीन दुर्गरचनेने विशिष्ट बनलेला हा गोमुख दरवाजा आहे। या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचे आणि उजव्या हातांचे ठसे उमटवण्यात आले होते। किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला ग्रामस्थांकडून स्वच्छतेसंदर्भात सूचना केलेल्या दिसून येतील। किल्ल्यामध्ये आपल्याला खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी स्टॉल दिसून येतील।
येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून पर्यटन कर घेतला जातो, ज्याचे शुल्क दर 5 रुपये आहेत. आता आपण जात आहोत शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले श्री शिवराजेश्वरांचे मंदिर पाहण्यासाठी. आजही येथे 15 ते 20 कुटुंबे वस्ती करून राहतात. या मंदिरात कोळ्याच्या पोशाखातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. अन्यत्र कोठेही न दिसणारी महाराजांची गोलाकार चेहरा, दाढी नसलेली आणि कोळ्याच्या वेशातील बैठी मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन 1695 मध्ये हे मंदिर बांधले. गाभाऱ्यातील महाराजांच्या मूर्तीला वस्त्र आणि मुखवटा चढवलेला आहे. तसेच मूर्तीसमोर महाराजांची तलवार ठेवलेली आहे. धान्य पुरवठा मार्ग केला त्याच्यासाठी हा भुयारी मार्ग. मालवण ओझर ब्रह्मानंद स्वामीची समाधी तिथे वाघाची गुफा प्रसिद्ध आहे. वाघाची गुफा म्हटल्यानंतर तिकडे कोण येणार जाण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण वाघाची गुफा प्रसिद्ध करून ठेवण्यात आलं. 1818 मध्ये ब्रिटिश सरकारने गुप्त मार्ग बंद करून ठेवण्यात आलाय, कारण इकडनं कोण निघून जाण्याचा प्रयत्न करू नये, अडथळा निर्माण होऊ नये बंद केलेला आहे. प्रथम छत्रपती शिवाजी राजाने प्रथम पोटपाण्याची व्यवस्था केली, नंतर किल्ला बांधायची सुरुवात केली. पोटपाण्याची व्यवस्था केली, त्यांना माहिती होतं कधी पण किल्ल्याला बेडा पडू शकतो, तर आमचं हुक्का पाणी बंद होणार, बंद झालं की दगड उचलणार नाही, म्हणून पहिले पोटपाण्याची व्यवस्था केली, नंतर किल्ला बांधायचा प्रयत्न केला महाराजांनी. आतमध्ये जाऊन या दर्शन पाहिजे. येथे आपल्याला महादेव मंदिर तसेच भुयारी मार्ग पाहायला मिळेल. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड पाण्याच्या दगडी विहिरी आहेत, ज्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत. आता आपण जात आहोत निशाणकाठी बुरुजावर. या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर असे दर्शन घडते. आई भवानी मातेच्या मंदिराकडे जाताना वाटेत आपल्याला दही विहीर पाहायला मिळेल.
हे आहे आई भवानी मातेचे कौलारू मंदिर. असे म्हणतात किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन खर्च झाले. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग ज्या कुरटे खडकावर 3 दशके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवणपासून अर्धा मैल समुद्रात आहे. तटावर चढण्यासाठी सुबक दगडी जिने अजूनही आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने हा किल्ला या समुद्रात उभा केला, जो पर्यटकांना आजही आकर्षित करतो. वेळोवेळी या समुद्राच्या लाटा किल्ल्याच्या किनाऱ्यावर येऊन आपटतात. कित्येक ठिकाणी दगड झिजलेला दिसतो, परंतु पायातील शिसे अजूनही गडाची मजबूती टिकवून आहेत. तटास ठिकठिकाणी भक्कम 22 बुरुज आहेत आणि बुरुजांभोवती धारदार खडक आहेत. या आहेत मशाली लावण्यासाठी केलेल्या खुबड्या. बंदुका रोखण्यासाठी तटाला ठिकठिकाणी झऱ्या आहेत, तसेच ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. अगणित स्वप्न उरात साठवून एखाद्या योगीसारखा सिंधुसागरात हा किल्ला विराजमान आहे. आणि या किल्ल्याची प्रत्येक भेट म्हणजे स्वराज्याची महत्त्वाकांक्षा दर्शवणारी आहे.